नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 3 ते 3 टिपक्यांमध्ये कमळाची रांगोळी काढणार आहोत. तर रांगोळी पूर्ण समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी मी इथे असे 3 ते 3 टिपके मारून घेतलेले आहे. 1 2 3 आणि 1 2 3 या पद्धतीने. आता सर्वप्रथम आपण ह्या 3 टिपक्यांना असे सरळ रेषेत जॉईंट करून घेणार आहोत. या पद्धतीने. ठीक आहे. आता इथे आणि इथे आपण 3-3 लाईन करून घेणार आहोत. सरळ 1 2 आणि 3. 1 2 आणि 3. सेम इथेही तसेच 1 2 आणि 3. आता हे अशा पद्धतीने मी इथे 3 3 3 अशा लाईन करून घेतलेल्या आहे. आता मध्ये आपण अशा पद्धतीने एक डिझाईन काढून घेऊया. या पद्धतीने आपण ते फुल काढून घेतलेले आहे. आता यामध्ये मी रेड कलर भरून घेणार आहे. आतून आपण एक बॉर्डर करून मध्ये असा कलर टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर मी इथे येलो कलर भरून घेणार आहे. अशा पद्धतीने. आता इकडेही मी सेम पद्धतीने येलो कलर भरून घेणार आहे. आता या चारीच कोणामध्ये मी येलो कलर करून घेणार आहे. आता अशा पद्धतीने मी इथे येलो कलर भरून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे कमळ काढून घ्यायचे आहे. तर ते मी अशा पद्धतीने काढणार आहे. अशा पद्धतीने इथे कमळाचा. आता इथे मी हे थोडस गोल्ड राऊंड मध्ये घेणार आहे. बघू शकता. अशा पद्धतीने आपण कमळ काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इकडे पण सेम करून घेऊया.
आता आपण याच्यामध्ये रेड कलर भरून घेऊया. कमळामध्ये रेड कलर शोभून दिसतो. अशा पद्धतीने बॉर्डर करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण असे पूर्ण पाकळ्या भरून घेणार आहोत. आता पूर्ण रेड कलर मी भरून घेतलेला आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये पण मी तसाच अगदी सेम पद्धतीने रेड कलर भरून घेणार आहे. आतून अगोदर अशी बॉर्डर करून घेऊया आणि मध्ये रेड कलर टाकून घेऊया. सेम पद्धतीने मी चारी कमळामध्ये हा रेड कलर टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने मी रेड कलर इथे भरून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये दोन असं रेषा मारून घेऊ, त्यावर असा गोल करून घेऊया. अशा पद्धतीने सेम इथेही तसेच करून घेऊया. अशा दोन आडव्या लाईन करून घेणार आहेत. त्याच्यावर मी असा गोल करून घेणार आहे. हे असे आता त्याला हळूच असं टॅप करून घेते. आता पुन्हा त्यामध्ये असा रेड कलर टाकून घेणार आहे. सेम पद्धत अगोदर येलो कलर टाकून घेणार आहे. त्यामध्ये रेड कलर टाकून पद्धतीने आता येल्लो कलर मी इथे जो येल्लो कलर भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण रेड कलरचे असे डाट करून घेणार आहोत. आता याला मी असे टॅप करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी टॅप करून घेतलेले आहे. बघा आहे की नाही सुंदर. आता मध्ये आपण इथे येलो कलर टाकून घेऊया. त्याला हळूच मी टॅप करते, मध्ये त्याच्यामध्ये रेड कलर टाकून घेते. बघा
आहे की नाही सुंदर? अशा पद्धतीने आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.